नमस्कार. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. खाद्यप्रेमी अकोलेकरांसोबत झाली गद्दारी. RRC करणार लवकरच खुलासा. पैशांसाठी पेढेवाले, डेअरीवाले, फूडवाले निघाले भेसडखोर. त्या अवैध बांधकाम प्रकरणात खदान पोलिसांची भूमिका संशयास्पद. पातूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी पूर्ण. मतदारांमध्ये उत्साह. अकोट नगर परिषदेच्या प्रभागाची पोटनिवडणूक शनिवारी होणार. महापालिकेच्या मालमत्ता कराची वसुली घटल्याचे चित्र. सामान्य करात करदात्यांना मिळणार सूट, पण कालावधी निश्चित. खासदारांच्या बंडखोरीनंतर कारंजामध्ये शिवसैनिक आक्रमक. आज पुन्हा फोटोवर बरसले जोडे आणि चपला. आता सविस्तर बातम्या. अकोलेकरांशी गद्दारी करत अकोलेकरांना बनावट पनीर, भेसळयुक्त दूध देणाऱ्यांचा RRC लवकरच पर्दाफाश करणार आहे. काहींवर तर खुद्द FDA अन्न व औषध प्रशासन विभागाने फुल्या मारल्या आहेत. अकोलेकरांचे पोट खराब करणारे कोण याचे उत्तर लवकरच मिळणार आहे. तुम्ही ज्या पेढेवाल्याकडे, डेअरीवाल्याकडे आणि फूडवाल्याकडे अगदी चविष्ट पदार्थ असतात असे सांगतात काहीही खाता, त्यांच्याकडे अन्न व औषध प्रशासनाने टाकलेल्या धाडीत पनीर कसे बनावट होते, दूध कसे भेसळयुक्त होते, तळणासाठी वापरलेले तेल कसे प्रदूषित होते यांचा सुरस कथा समोर आल्या आहेत. या सर्व गोष्टींची माहिती जर समोर आली तर तुमच्या घशाखाली एक घास पण जाणार नाही. एकूणच काय तर अनसेफ कॅटेगरीतील पदार्थ अकोलेकरांना किती दिवस खाऊ घातले जातील असा प्रश्न विचारला जात आहे. अकोलेकरांशी गद्दारी केलेल्या या पेढेवाले, डेअरीवाले आणि फूडवाल्यांवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली आहे. काहींवर केसेस सुरू आहे तर काहींना दंड आकारला आहे. जिल्ह्यातील नामांकित अन्नपदार्थांचे नमुने मानकांपेक्षा अत्यंत निकृष्ट, अप्रामाणिक आणि मानवी आरोग्यासाठी असुरक्षित असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी प्रशासनाकडून दंडात्मक आणि न्यायालयीन खटले भरण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. तपासणी आढळून आले की पनीरच्या विविध नमुन्यांमध्ये दुधाची चरबी अत्यंत कमी प्रमाणात होती. तसेच पनीरमध्ये परदेशी फॅटची भेसळ असल्याचे समोर आले असून हे नमुने असुरक्षित व अप्रामाणिक घोषित करण्यात आले आहेत. मिक्स मिल्क, पॉश्चराइज्ड, स्टँडर्डाइज्ड मिल्क आणि म्हशीच्या दुधात फॅटचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा कमी आढळले. तसेच खव्याचा नमुनाही निकृष्ट आणि असुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे. रिफाइंड पामोलियन तेल आणि भुईमुंग तेलाचे नमुने अन्न सुरक्षा कायदा 2026च्या नामांकनावर अपयशी ठरले. खटाई तर या तयार अन्नपदार्थात यासारख्या मानवी शरीराला घातक ठरणाऱ्या कृत्रिम अन्न रंगाचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त आढळले आहे. अवैध बांधकाम पाडण्यासाठी खदान पोलिसांनी कर्तव्यात केलेल्या कसूर पाहता पोलीस अधीक्षक अर्चित चांडक या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे. SR पाटील महाविद्यालयाचे अवैध बांधकाम पाडण्यात बुधवारी पोलिसांची दिरंगाई चर्चेचा विषय ठरली आहे. आम्हाला सगळं कॉलनीवासियांना वाटलं की हे कारवाई करतील, पण असं दिसलं की 4 वाजले पण अजून कारवाई का होत नाही आहे. तर असं लक्षात आलं की पोलीस बंदोबस्त तिथे आलेला नाही आहे आणि पोलीस बंदोबस्त आल्यावर आम्ही कारवाई करू असं त्यांच्यातर्फे सांगण्यात आलं. मग आम्ही त्यांना म्हटलं तुम्ही तर पत्र दिलेलं आहे, कारवाई पोलीस तर यायला पाहिजे. पण नाही, आमचं बोलणं सुरू आहे. शेवटी आम्ही 112वर फोन लावला, संबंधित पोलीस स्टेशनला फोन लावला, PSIंना फोन लावला. त्याच्यानंतर तिथे पोलीस आले आणि साधारणतः 4:45 वाजता ही कारवाई सुरू झाली आणि फक्त 1 तास ही कारवाई चालली 6 वाजेपर्यंत. हरीश अश्विन कॉलनीतील SR पाटील महाविद्यालयाचे अवैध बांधकाम पाडण्यासाठी पोलीस कसे आले याची माहिती स्थानिकांनी दिली. या प्रकरणात महापालिका अवैध बांधकाम पाडण्यास इच्छुक नसल्याचा चित्र होते. पण आज मात्र आम्ही जेव्हा या प्रकरणाचा फॉलोअप घेतला तेव्हा पोलीस दलात पाणी मुरल्याचे चित्र समोर आले. बुधवारी SR पाटील महाविद्यालय पाडण्यासाठी सकाळपासून आलेल्या महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाला बंदोबस्त मिळाला असताना खदान पोलीस का आले नाही याची चौकशी पोलीस अधीक्षकांनी करण्याची गरज आहे.
इतकेच नाही तर 112 क्रमांकावर पोलिसांना कॉल केल्यानंतर काही पोलीस तिथे आले होते, ते कोणाच्या आदेशाने आले याचाही तपास करण्याची गरज आहे. कारण बुधवार 17 जून रोजी पोलिसांनी बंदोबस्त देणार असल्याचे पत्र दिल्यानंतर देखील पोलिसांचा बंदोबस्त का मिळाला नाही हा शोधाचा विषय ठरत आहे. सहाय्यक आयुक्त दक्षिण झोनचे निकाळजे साहेब आहेत. निकाळजे साहेब, माझा पहिला प्रश्न हा आहे की SR पाटील शाळेला कॉलेजला जे पाडण्यात येणार होतं अतिक्रमण 4 तारखेची वेळ दिलेली होती, पण त्यावेळेस पोलीस बंदोबस्त न मिळाल्यामुळे तुम्ही ती कारवाई रद्द केली. पण 17 तारखेला जी कारवाई केली त्यावेळेस तुमच्याकडे पोलीस बंदोबस्त नसताना तुम्ही पूर्ण ताफ्यासहित तिथं गेलाच कशाला? कारण तुमच्याकडे त्यावेळेस नव्हतं तर तुम्ही गेले नाही, यावेळेस नव्हतं तर तुम्ही गेले कसे? हा प्रश्न लोकांमध्ये आहे. शेवटी पोलीस नसताना 3:30-4 वाजले. शेवटी तिथं स्थानिक लोकांनी 112वर कॉल करून पोलिसांना बोलावलं, तेव्हा तुम्ही एक थातूरमातूर कारवाई केली असला आरोप आपल्यावर लागत आहे. काय म्हणणं आहे आपलं? यावर माझं हे म्हणणं आहे की 4 तारखेला पोलीस बंदोबस्त मिळाला नव्हता, त्यामुळं ती कारवाई झाली नाही. आणि त्यानंतर आम्ही पत्र दिलं होतं पोलीस विभागाला की जेव्हा तुम्ही कारवाईसाठी पोलीस बंदोबस्त द्याल तर आम्हाला 2 दिवस आधी कळवा, जेणेकरून आम्हाला बाहेरून जी यंत्रसामुग्री आणि मनुष्यबळ घ्यावं लागते त्यासाठी आम्हाला 1 दिवसाचा वेळ लागतो. तर पोलीस विभागाकडून आम्हाला 15 तारखेला पत्र आलं की 17 तारखेला आम्ही पोलीस बंदोबस्त तुम्हाला पुरवू म्हणून. तर त्या पत्राच्या आधारावर आम्ही 17 तारखेला आम्ही अतिक्रमण काढण्याकरता पूर्ण तयारी केली. यंत्रसामुग्री मनुष्यबळ पूर्ण तयार करून त्या स्थळी आम्ही पूर्ण उभा केला की पोलीस बंदोबस्त आल्याबरोबर आपण कारवाई सुरू करू. परंतु पोलीस बंदोबस्त आलाच नाही. बराच वेळ झाला पोलीस बंदोबस्त आला नाही, बराच वेळ वाट बघितली आम्ही. तर 4:30 वाजता मग मला आमच्या तिथल्या टीमकडून फोन आला की साहेब पोलीस आलेले आहेत, इथं 2 पोलीस आलेले आहेत आणि 2 लेडीज आलेले आहेत पोलीस, तर आपण कारवाई काय करायची? तर मग 4:30 वाजता जसे ते लोक आले, मग 4:30 वाजता आम्ही ती कारवाई सुरू केली. प्रेक्षकांनो, यांनी आम्हाला एक पत्र दाखवलेलं आहे, ज्यामध्ये यांनी पत्रव्यवहार जो केला होता तर खदान पोलीस स्टेशनकडून यांना पत्र आहे 15 तारखेला की आम्ही 17 तारखेला तुम्हाला पोलीस बंदोबस्त देऊ, त्यामध्ये 4 पुरुष आणि 2 महिला कॉन्स्टेबल यांचा समावेश असणार आहे. परंतु 17 तारखेला जी कारवाई करण्यात आली त्यावेळेस खदान पोलिसांकडून कुठलंही पोलीस बळ यांना त्यासाठी देण्यात आलेलं नाही आहे. शेवटी जे पोलीस आले होते, 2 पोलीस 2 महिला आल्या होत्या, ते तिथच्या नागरिकांनी 112वर कॉल केल्यानंतर आल्या होत्या असा आरोप तिथल्या नागरिकांनी लावलेला आहे. पुन्हा एकदा हरीश अश्विन कॉलनीतील SR पाटील महाविद्यालयाचे अवैध बांधकाम पाडण्यासाठी महापालिकेने पोलीस बंदोबस्ताची मागणी केली आहे. यावेळी पोलीस बंदोबस्त वेळेवर पोहोचतो काय असा प्रश्न आहे. कारण 4 जून रोजी खदान पोलीस स्टेशनचे पोलीस अधीक्षकांचे निरीक्षण असल्याचे कारण पुढे करत बंदोबस्त आला नव्हता. आता कुठले कारण खदान पोलीस स्टेशन हे अतिक्रमण पाडू नये यासाठी देणार आहे. या सर्व घटनाक्रमाचा आणि खदान पोलिसांच्या भूमिकेचा तपास पोलीस अधीक्षकांना करावा लागणार आहे. पातूर नगर परिषदेच्या 20 सदस्य आणि एका अध्यक्षपदासाठी आणि अकोट नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 4 मधील रिक्त जागेसाठी शनिवार 20 जून निवडणूक होत असून मतदान प्रक्रियेसाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. या निवडणुकीकडे स्थानिक राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. पातूर नगर परिषदेच्या 20 सदस्यांसाठी आणि एका अध्यक्षपदासाठी शनिवार 20 जून रोजी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. तर अकोट येथील प्रभाग क्रमांक 4 मध्ये पोटनिवडणूक होत आहे. मतदारांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी अकोट येथील प्रशासनाकडून 5 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक व शांततेत पार पडावी यासाठी 5 स्वतंत्र पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक कामकाजांसाठी सुमारे 70 अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून मतदान साहित्याचे वितरण, सुरक्षा व्यवस्था, मतदारांच्या सोयी सुविधा तसेच मतदारानंतर मतपेढ्या सुरक्षितपणे जमा करण्याबाबत आवश्यक नियोजन करण्यात आले आहे. पातूर येथे प्रशासन सज्ज झाले असून या पोटनिवडणुकीत विविध राजकीय पक्ष व अपक्ष उमेदवारांनी प्रचाराची जोरदार रणधुमाळी केली. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात उमेदवारांनी घरपेटी, कोपरा सभा व मतदारांशी थेट संवाद साधून मतांची जुळवाजुळव केली. यामुळे मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. प्रशासनाने मतदारांना निर्भयपणे व उत्साहाने मतदान करण्याचे आवाहन केले असून लोकशाहीच्या या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रविवार 21 जून रोजी सकाळी 10 वाजतापासून मतमोजणी सुरू होणार आहे.
अकोला महानगरपालिकेने मालमत्ता कर आणि बाजार परवाना वसुली मोहीम अधिक तीव्र केली आहे. मागील आर्थिक वर्षात उद्दिष्टाच्या तुलनेत केवळ 41% कर वसुली झाल्यामुळे यावर्षी प्रशासनाने सुरुवातीपासूनच कंबर कसली असून नागरिकांसाठी सवलतीची घोषणा केली आहे. मागील आर्थिक वर्षात मालमत्ता कराचे एकूण 208 कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी मनपा कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्ष 85 कोटी रुपयांची कर वसुली करण्यात आली. एकूण उद्दिष्टांच्या तुलनेत हा वसुलीचा आकडा 41% इतका भरतो. आर्थिक वर्ष 2026 ते 27 ची देयके आणि घरोघरी वाटप सुरू झाले आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार सर्व मालमत्तांची कर आकारणी पूर्ण झाली आहे. चालू आर्थिक वर्ष 2026 ते 27 ची मालमत्ता कराची मागणी देयके बिल जनरेट करण्यात आली आहेत. मनपा कर्मचाऱ्यांमार्फत शहरात घरोघरी जाऊन या देयकांचे वाटप सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. ज्या मालमत्ताधारकांना ऑनलाईन सुविधेचा वापर करता येत नाही त्यांनी कार्यालयीन वेळेत अकोला मनपा मुख्यालय किंवा पूर्व पश्चिम उत्तर व दक्षिण झोन कार्यालयातून आपली देयके प्राप्त करून घ्यावीत. करदात्यांसाठी सामान्य करात 16 जून 2027 पूर्वी कर भरल्यास 6% सूट तर 16 सप्टेंबर 2027 पूर्वी भरल्यास 5% सूट देण्यात आली आहे. अकोला महानगरपालिकेमधील मालमत्ता कराची मागील वर्षी 208 कोटी उद्दिष्ट होते. त्यापैकी आमच्या कर्मचाऱ्यांनी 85 कोटी रुपये वसूल करण्यात आलेले आहे. 41% वसूल झालेली आहे. मागील थकीत व यावर्षी चालू देयके आम्ही सगळ्या शहरामध्ये वितरित करीत आहोत. त्यामध्ये सध्या 6% सामान्य करामध्ये सूट देण्यात येत आहे आणि पुढच्या महिन्यातनी 5% सामान्य करामध्ये सूट देण्यात आहे. माझे सर्व अकोला महानगरपालिकातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी या सूटचा फायदा घेऊन अकोला महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे. नाही, आपण यावर्षी प्रायव्हेट कंपनीला काम दिलेलं नव्हतं. वसुलीचं काम हे 100% अकोला महानगरपालिका प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांमार्फत करण्यात आलं. हिंगणा कोलखेडेतील स्कूल ऑफ स्कॉलरची लीज करारानंतर 8 वर्षात संपली. याविषयी स्थानिक नागरिक आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आवाज उठवल्यानंतर महापालिकेने स्कूल ऑफ स्कॉलरचे मोजमाप केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. तर अहवाल प्राप्तीनंतर व नैसर्गिक न्यायाच्या तत्वानुसार स्कूल ऑफ स्कॉलरला त्यांची बाजू मांडण्याची संधी दिल्यानंतर कारवाई होईल अशी माहिती दक्षिण झोन अधिकाऱ्यांनी दिली. कोलखेड येथील स्कूल ऑफ स्कॉलर ही ओपन स्पेसमध्ये बांधल्या गेली आहे. ओपन स्पेसमध्ये बांधकाम करताना महापालिकेसोबत झालेल्या करारानुसार केवळ 10% बांधकामाची परवानगी अपेक्षित आहे. पण ग्रीन झोनची जागा ताब्यात ठेवत 10% पेक्षा अधिकचे बांधकाम स्कूल ऑफ स्कॉलरने केल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. ओपन स्पेस स्थानिकांसाठी खुली न ठेवता ती कंपाऊंड वॉल घेत बंदिस्त केल्या गेली. इतकेच नाही तर शाळेचे चौकीदार स्थानिकांना हाकलून लावत असल्याची धक्कादायक माहिती मिळाली. स्कूल ऑफ स्कॉलरने ओपन स्पेस त्वरित स्थानिकांसाठी खुली करावी अशी मागणी मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांनी केली होती. तर महापालिका नगररचनाकार यांनी स्कूल ऑफ स्कॉलरची लीज ही 2014 मध्ये संपल्याचे सांगितले होते. आज या विषयावर दक्षिण झोन अधिकारी यांनी मोठा खुलासा करत शाळेचे मोजमाप झाल्याचे सांगितले आहे. SOS जी शाळा आहे त्या ग्रीन झोनमध्ये आहे, ओपन स्पेसमध्ये आहे. त्याच्यावर अजूनही कारवाई झालेली नाही असा नागरिकांचा आरोप आहे. याच्यावर काय चालू आहे सर? नागरिकांनी जी तक्रार दिली आमच्याकडे, तर त्याच्यावर आम्ही त्यांना पहिले नोटीस दिली, मालकी हक्काचे दस्तऐवज मागितले आणि त्यावेळेस त्यांनी मालकी हक्काचे दस्तऐवज दिले नाही. तर आम्ही त्यांना दुसरी नोटीस पण दिली आणि आमची नगररचनाची टीम पण तिथे जाऊन आली. त्या पूर्ण जागेचं त्यांचं बिल्डिंगचं मेजरमेंट वगैरे घेतलं आणि त्यांचं ते हिशोब किती अतिरिक्त बांधकाम वगैरे आहे, अनधिकृत किती आहे, अधिकृत किती बांधकाम आहे, त्याबद्दल काम चालू आहे. आणि त्यानंतर त्यांना मेजरमेंटची नोटीस देऊन पुढील त्यांची बाजू आहे ती सुद्धा ऐकून घेण्यात येईल आणि सुनावणी घेतल्यानंतर आदेश पारित होईल आणि त्यानंतर त्याच्यावर सुद्धा कारवाई नक्की होईल. शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी बुलढाणा जिल्ह्यात अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्या समर्थनार्थ अकोला जिल्ह्यातील विविध तालुक्यात शेतकरी आक्रमक झाले असून शेतकऱ्यांनी त्यांच्या आंदोलनात समर्थन दिले आहे. मूर्तिजापूर येथील शेतकऱ्यांनी भाजीपाला व दूध रस्त्यावर फेकून राज्य शासनाचा निषेध नोंदवला.
अकोला जिल्ह्यासह राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हावी या मागणीसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर हे बुलढाणा येथे अन्नत्याग आंदोलन करत आहेत. त्यांच्या समर्थनार्थ मूर्तिजापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शेतकऱ्यांच्या वतीने भाजीपाला व दूध टाकून राज्य शासनाचा निषेध करण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांनी राज्य सरकारच्या विरोधात नारेबाजी केली. जोपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी राज्य शासन करत नाही तोपर्यंत अन्नत्याग आंदोलन सुरूच राहणार अशी ठाम भूमिका शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी घेतली आहे. यांच्या समर्थनार्थ अकोला जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील शेतकरी विविध स्तरावर आंदोलन करीत आहेत. एकीकडे मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पीक संपूर्णतः जमीनदोस्त झाले. त्यातच अवैध सावकारांकडून काढलेले कर्ज तसेच शासनाने दिलेलं पीक कर्ज हे फेडावं कसं असा प्रश्न शेतकऱ्यांसोबत उभा राहिला आहे. त्यातच आता नव्याने खरीप हंगाम सुरू होणार असून मागील शेतपीक कर्ज राज्य शासन माफ करेल काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बार्शीटाकळी नगरपंचायतीच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. जिल्हाधिकारी यांनी आज बार्शीटाकळी नगरपंचायतीला भेट देत विविध कामांचा आढावा घेतला. यावेळी नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील समस्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडल्या. विशेषतः पाणी पुरवठ्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यात आले. दरम्यान नगरपंचायत कार्यालयातील विजेच्या अपव्ययाचाही प्रकार समोर आल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. बार्शीटाकळी नगरपंचायती अंतर्गत 17 प्रभाग असून जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीदरम्यान केवळ 4 ते 5 नगरसेवक उपस्थित असल्याचे दिसून आले. उपस्थित नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील विविध नागरी समस्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडल्या. बार्शीटाकळी शहरातील सर्वात गंभीर समस्या म्हणजे पाणी पुरवठ्याची असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. शहरासाठी सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाईपलाईन आणि पाण्याच्या टाकीचे काम एका ठेकेदारामार्फत सुरू आहे. मात्र हे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप करण्यात आला. परिणामी अनेक नागरिकांना अद्यापही पुरेशा पाणीपासून वंचित राहावे लागत असल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीदरम्यान नगराध्यक्ष अख्तर खातून अलिमुद्दीन तसेच उपनगराध्यक्ष अब्रार अहमद उपस्थित होते. विविध विकास कामांचा आढावा घेतल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर पडताच नगरपंचायत कार्यालयातील काही त्रुटीही निदर्शनास आल्या. नगराध्यक्षांच्या कक्षात कूलर, पंखे आणि दिवे सुरू अवस्थेत असल्याचे दिसून आले. कार्यालयात कोणीही नसताना विद्युत उपकरणे सुरू असल्याने विजेचा अपव्यय होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे. एका बाजूला वीज बचतीचे आवाहन केले जाते तर दुसऱ्या बाजूला शासकीय कार्यालयामध्येच विजेचा अपव्यय होत असल्याने संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. आझम खान, RRC न्यूज, बार्शीटाकळी. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात संतापाची लाट उसळली असताना आता यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अकोल्यात काँग्रेस पक्षाच्या वतीने मोदी सरकार विरोधात जोरदार एल्गार पुकारण्यात आला. या आंदोलनाचे नेतृत्व माजी उपमहापौर व काँग्रेस नेते निखिलेश दिवेकर यांनी केले. नीटच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. नीटच्या विद्यार्थ्यांना न्याय केंद्रीय शिक्षा मंत्रीचा राजीनामा झालाच पाहिजे. केंद्रीय शिक्षा मंत्रीचा राजीनामा झालाच पाहिजे. केंद्रीय शिक्षा मंत्रीचा राजीनामा झालाच पाहिजे. नीट पेपरफुटीमुळे देशभरात तब्बल 9 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून लाखो विद्यार्थ्यांना याचा तीव्र मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. या संपूर्ण भ्रष्टाचाराला आणि गैरव्यवहाराला केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हे जबाबदार असून त्यांनी तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी आज अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 दिवसीय भव्य धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे मुख्य आयोजन आणि नेतृत्व माजी उपमहापौर निखिलेश दिवेकर यांनी केले. यावेळी बोलताना निखिलेश दिवेकर यांनी भाजप सरकारवर घणाघाती हल्ला चढवला. नीट परीक्षेचा जवळपास 22 लाख विद्यार्थी संबंध भारतात नीट परीक्षेसाठी बसतात आणि त्याच्यामध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे त्यामध्ये 9 विद्यार्थ्यांनी संपूर्ण देशामध्ये आत्महत्या केलेली आहे. सांगायचा विषय हा की आज भाजप सरकार जिथे जिथे ज्या राज्यात आहे, UP असेल, बिहार असेल, मध्य प्रदेश असेल, तिथे महाराष्ट्र असेल, तिथे विशेष करून नीट हा भ्रष्टाचार होतो आणि त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे जे केंद्रीय मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान हे त्याच्यामध्ये आरोपी आहे. त्याच्याशिवाय त्यांचा आश्रय असल्याशिवाय इतका मोठा भ्रष्टाचार होऊच शकत नाही. आणि म्हणून आम्ही आज काँग्रेसतर्फे मागणी करतो आहे की जर का धर्मेंद्र प्रधान किंवा मोदी
यांना थोडीशी लाज असेल तर त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे, याची नैतिक जबाबदारी स्वीकारून आणि ज्या भविष्य जे विद्यार्थ्यांचं आहे ते सुरक्षित करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, भारतीय जनता पार्टी जे जल्लोष साजरी करतात आहे की जवाहरलाल नेहरूंपेक्षा त्यांचा कार्यकाळ हा जास्त झालेला आहे, तर याबद्दल मी सांगू इच्छितो की जवाहरलाल नेहरूंनी इतक्या संस्था उभ्या केल्या भारतामध्ये, DRDO असेल, धरणं असेल, स्टील प्लांट असेल. जे मोदी आहे यांनी या सरकारी संस्था हे फक्त विकायचं काम केलेलं आहे. अदानी आणि अंबानी यांना 7 जन्म जरी मोदींनी घेतले तरी ते नेहरूंची बरोबरी करू शकत नाही. या प्रसंगी आम्ही आज हे आंदोलन करीत आहोत काँग्रेसतर्फे आणि थोड्या वेळाने आम्ही हे कलेक्टरांना निवेदन द्यायला चाललो. केंद्रीय शिक्षा मंत्रीचा राजीनामा, 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 केंद्रीय शिक्षा मंत्रीचा राजीनामा. काँग्रेस नेत्यांच्या या घोषणाबाजीने जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर चांगलाच दणाणला होता. या आंदोलनामध्ये माजी जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर, प्रशांत गावंडे, नगरसेवक आझाद खान, सरदार खान, माजी नगरसेवक राजेश मते, कपिल रावदेव, इसरार शहा, माजी नगरसेवक मोहम्मद नौशाद, सुनील चंदन बटवे, विनोद नालट, राजेश जोरपोतले, दत्ता देशमुख, मनीष मिश्रा, रहमान बाबू, आकाश सायखेडे, गणेश टाले, पद्माकर वासनिक, सखावत शहा, राजकुमार परदेसी, जनार्दन बुटे, मिलिंद पवार, महादेव मेहंगे, गणेश धोत्रे, विठ्ठल नाकट, तेजस वानखडे, अरुण दंदी, शेख नदीम इत्यादी उपस्थित होते. अकोला शहरातील तापडियानगर परिसर येथील कृष्णकृती अपार्टमेंटच्या शॉप नंबर 3 मध्ये परिसरातील महिलांसाठी आधुनिक सुविधांनी सुसज्ज अशा पूनम ब्युटी पार्लरचे मान्यवरांच्या हस्ते शानदार उद्घाटन संपन्न झाले. या पार्लरमध्ये महिला आणि तरुणींना आंतरराष्ट्रीय दर्जाची सौंदर्य उत्पादने आणि आधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधित सेवा प्रदान केल्या जातील. शहरातील तापडियानगर परिसरात डॉक्टर भांबुरकर हॉस्पिटलच्या अगदी समोर असलेल्या कृष्णकृती अपार्टमेंटच्या शॉप नंबर 3 मध्ये सौंदर्य तज्ज्ञ पूनम तिडके यांच्याद्वारे संचालित पूनम ब्युटी पार्लरचे शानदार उद्घाटन गुरुवार 18 जून रोजी मान्यवर आणि परिचितांच्या उपस्थितीत करण्यात आले. या निमित्ताने ब्युटी पार्लर अत्यंत आकर्षक पद्धतीने सजवण्यात आले होते. तसेच पार्लरच्या समोर सुंदर बलून डेकोरेशन करण्यात आली होती. पूनम ब्युटी पार्लरचे उद्घाटन सौंदर्यतज्ञ पूनम तिडके यांचे पूजनीय मातापिता रमेश वाघकर व मालती वाघकर यांच्या शुभ हस्ते रिबन कापून करण्यात आले. याप्रसंगी विशेष आशीर्वाद देण्यासाठी आशीर्वाद मूर्ती श्रीमती माताजी कमल तिडके उपस्थित होत्या. उद्घाटनाच्या प्रसंगी पार्लरच्या संचालिका पूनम तिडके यांनी सांगितले की परिसरातील महिलांच्या सोयीसाठी तापडिया नगरसारख्या पॉश परिसरामध्ये हे पार्लर सुरू करण्यात आले आहे. येथे ब्लिचिंग, फेशियल, हेअर कटिंग, वॅक्सिंग, हेअर कलर आणि स्ट्रेटनिंग, पॅडिक्युअर आणि मॅनिक्युअर इत्यादींसाठी विशेष सेवा दिली जाईल. तसेच ब्रायडल मेकअप, पार्टी मेकअप, हेअर कट, आयब्रोज, फुल फेस वॅक्स, फेस ब्लीच, फेस पॉलिश, फूड वॅक्स, फुल बॉडी मसाज, व्हाईटनिंग फेशियल आणि नवरीचा मेकअप यासारख्या सर्व सेवा अत्यंत किफायतशीर अल्प दरामध्ये उपलब्ध करून दिल्या जातील. या उद्घाटन सोहळ्यात सौ पल्लवी तिडके, सौ पल्लवी भट, सौ सोनू काळबांडे, सौ सविता ननावरे, सौ सोनाली बुलबुले आदी मान्यवर उपस्थित होते. या सर्वांनी संचालिका पूनम तिडके यांना मनापासून शुभेच्छा दिल्या. उपस्थित सर्व पाहुण्यांसाठी अल्पोपहाराची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. पूनम ब्युटी पार्लरचे उद्घाटन आणि सेवांविषयी संचालिका पूनम तिडके यांनी सविस्तर माहिती दिली. नमस्ते, मेरा नाम पूनम तिडके. आज तापडिया नगर में मैंने पूनम ब्यूटी पार्लर नया पार्लर शुरू किया है और अपने नेचर सभी प्रकार के. अकोला शहरातील प्रभाग क्रमांक 2 मधील नागरी समस्या आता अत्यंत गंभीर वळणावर पोहोचल्या आहेत. या प्रभागातील चित्र सध्या कमालीचे चिंताजनक आहे. अनेक भागात ना पक्के नाले आहेत, नाही सांडपाणी वाहून नेण्याची कोणतीही योग्य सोय नाही. ठिकठिकाणी गटारी तुडुंब साचल्या असून या साचलेल्या पाण्यातून आता थेट विषारी आणि बिनविषारी सापांचा सुळसुळाट झाला आहे. पावसाळा अगदी तोंडावर आलेला असताना येथील नागरिकांना दरवर्षीप्रमाणे यंदाही भीषण हाल अपेष्टा सहन कराव्या लागणार का, असा सवाल उपस्थित होतोय. स्थानिक नगरसेवक आणि महानगरपालिका यंत्रणा याकडे कधी लक्ष देणार की एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे,
अशी संतप्त विचारणा आता येथील रहिवासी करत आहेत. हा आहे प्रभाग क्रमांक 2. हा संपूर्ण भाग सध्या विविध प्रकारच्या मूलभूत समस्यांच्या विळख्यात अडकला आहे. प्रभागात पाऊल ठेवताच जागोजागी अस्वच्छतेचे साम्राज्य. या साचलेल्या घाण पाण्यात आता सापांनी आपले घर केले आहे. पावसाळ्यात तर येथील परिस्थिती आणखीनच हाताबाहेर जाण्याची भीती आहे. पुढील 4 महिन्यात नागरिकांना नरक यातना सहन कराव्या लागू नयेत यासाठी महानगरपालिका प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. अकोला शहरासह जिल्ह्यातील नागरिक नवीन गॅस सिलेंडरचे कनेक्शन मिळत नसल्याने चांगलेच त्रासले असून 9 मार्च 2024 पासून पेट्रोलियम मंत्रालयाच्या निर्देशानुसार बंद करण्यात आलेले नवीन गॅस कनेक्शन सुरू होतील तरी कधी, अशी विचारणा सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम संपूर्ण देशात पाहायला मिळत आहे. युद्धामुळे सर्वात जास्त फटका हा LPG गॅसला बसला आहे. 9 मार्च 2026 रोजी पेट्रोलियम मंत्रालयाने दिलेले आदेशानुसार अकोला शहरासह जिल्ह्यात नवीन गॅस कनेक्शन देणे बंद झाल्याने सर्वसामान्य नागरिक चांगलेच त्रासले आहेत. अकोला जिल्ह्यात एकूण 35 विविध कंपन्यांचे गॅस एजन्सी आहेत. या सर्व गॅस एजन्सीवर नवीन गॅस कनेक्शन मिळण्याकरता नागरिक सातत्याने प्रयत्न करीत आहेत. परंतु पेट्रोलियम मंत्रालयाने दिलेल्या निदर्शनानुसार पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत नवीन गॅस कनेक्शन कुठल्याच ग्राहकाला देऊ नये असे आदेश पारित झाल्यामुळे याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. आता गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात गॅस सिलेंडरचा तुटवडा भासत नसला तरी नवीन ग्राहकांना मात्र गॅस कनेक्शन पासून वंचित राहावे लागत आहे. वाशिम जिल्ह्यातून मोटारसायकल चोरणाऱ्या अट्टल चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. आरोपीच्या ताब्यातून चोरी केलेले 4 मोटारसायकल हस्तगत करण्यात आले असून इतर काही मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. वाशिम शहर पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांना माहिती मिळाली की धुमका येथील चोरट्याने ही मोटारसायकल चोरून नेली आहे. यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धुमका येथे जाऊन संशयित इसम उमेश किसन राठोड याला ताब्यात घेतले. त्याला विचारपूस केली असता त्याने वाशिम, मालेगाव आणि इतर परिसरातून मोटारसायकल चोरीची कबुली दिली. यावरून आरोपीच्या ताब्यातून 1,95,000 रुपयांच्या किमतीचे एकूण 4 मोटारसायकल हस्तगत करण्यात आले आहे. या प्रकरणी उमेश राठोडला अटक करण्यात आली आहे. आरोपीला वाशिम शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून आणखी काही मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश जाधव आणि त्यांच्या पथकाने केली. वाशिमच्या कारंजात ठाकरे सेनेचे खासदार फुटीचे निषेधार्थ खासदार संजय देशमुख यांच्या फोटोला जोडे मारून आंदोलन करण्यात आले. यावेळी खासदार देशमुख विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवण्यात आला. यावेळी उबाठाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली आहे. आता हेच 6 खासदार शिंदे गटाच्या शिवसेनेसोबत सामील होणार आहेत. यात यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख यांचा देखील सहभाग आहे. दरम्यान वाशिमच्या कारंजा येथील संतप्त शिवसैनिकांनी ठाकरेंचे खासदार फुटीच्या निषेधार्थ आज सलग दुसऱ्या दिवशी खासदार देशमुख यांच्या फोटोला जोडे मारून आंदोलन करण्यात आले. यावेळी गद्दार संजय देशमुखांच्या नावे घोषणाबाजी करण्यात आली आहे. ज्या मतदारांनी निवडून दिलं त्यांच्याशी बेईमानी केल्याच्या भावना कार्यकर्त्यांनी बोलून दाखवल्या. यावेळी आंदोलनात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. वाशिम यवतमाळच्या जनतेनं या 5,90,000 जनतेने या गद्दार खासदार संजय देशमुख याला निवडून दिला आहे. यानं शिंदे गटाच्या राजश्री पाटलाविरुद्ध आम्ही यांना निवडून दिलं आणि या गद्दारांनी परत आमच्या मताचा कुठेतरी गैरवापर करून त्या शिंदेला शरण गेलेला आहे आणि 50 कोटीमध्ये हा विकला गेलेला आहे. इथे यांनी या जनतेचा आणि प्रत्येक समाजाला याला उत्तर द्यावं लागेल. म्हणून या खासदाराचा आम्ही याचा पुतळा झाडून इथं आज निषेध करणार आहोत, जोडे मारून आज निषेध करणार आहोत. आणि कारंजा, मानवरा, वाशिम जिल्हा असो 22,000ची लीड या गद्दार खासदाराला आम्ही दिलेली आहे. आणि याला जिथं दिसला आता मातोश्रीचा आदेश आहे, या गद्दार खासदाराला तुडवा. बशाल चिन्हावर निवडून आलेले खासदार संजय देशमुख हे आज आमच्यातून निघून गेले, गद्दार झाले. त्यांचा कारंजा तालुका महाविकास आघाडी, शिवसेना, युवा सेना, युती सेनेच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करत आहोत. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील
सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. खाद्यप्रेमी अकोलेकरांसोबत झाली गद्दारी. आरआरसी करणार लवकरच खुलासा. पैशांसाठी पेढेवाले, डेअरीवाले, फूडवाले निघाले भेसडखोर. त्या अवैध बांधकाम प्रकरणात खदान पोलिसांची भूमिका संशयास्पद. पातूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी पूर्ण. मतदारांमध्ये उत्साह. अकोट नगर परिषदेच्या प्रभागाची पोटनिवडणूक शनिवारी होणार. महापालिकेच्या मालमत्ता कराची वसुली घटल्याचे चित्र. सामान्य करात करदात्यांना मिळणार सूट, पण कालावधी निश्चित. खासदारांच्या बंडखोरीनंतर कारंजामध्ये शिवसैनिक आक्रमक. आज पुन्हा फोटोवर बरसले जोडे आणि चपला. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा आरआरसी न्यूज. 2,48,000 दर्शकांनी आरआरसी यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत आरआरसीच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा आरआरसीचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा आरआरसी डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.